हाय फ्रेंड्स, मी शुभम. स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण माहिती घेणार आहोत आबोली झाडाविषयी. फ्रेंड्स, आपण पाहू शकता हे फूल, याचं नाव फ्रेंड्स आबोली आहे. याला इंग्रजीमध्ये क्रोसेंड्रा म्हणतात. तर फ्रेंड्स, आपण आज या झाडाविषयी माहिती घेणार आहोत. फ्रेंड्स, झाड हे मुख्यतः श्रीलंकेमध्ये आढळतं. श्रीलंकेमधून या झाडाचा प्रसार झाला आहे फ्रेंड्स. तर आपण याच्या केअर रिक्वायरमेंट्स जाणून घेऊया. फ्रेंड्स, याला तुम्ही साधारण 9 ते 12 इंचच्या कुंडीमध्ये लावू शकता मॅक्सिमम. जर तुमच्याकडे जागा असेल मोठी तर तुम्ही मोठ्या ड्रममध्ये वगैरे सुद्धा लावू शकता. जितकी फ्रेंड्स तुम्ही त्याला मुळांना जागा मोठी द्याल तितकी ते छान वाढतील आणि फुले देतील. माझ्याकडे फ्रेंड्स ही 9 इंचाची कुंडी आहे. त्यात मी लावलं आहे. गेली 3-4 वर्ष माझ्याकडे झाड आहे. आमच्या गावामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. आमच्या गावात सर्वत्र घरांमध्ये हे असतेच आबोलीचे झाड. फ्रेंड्स, याचा वाढीचा काळ आता सुरू झालेला आहे. जे फेब्रुवारी ते पूर्ण पावसाळाभर या झाडावर फ्रेंड्स फुलं असतात. आणि थंडीमध्ये जेव्हा थंडी जास्त वाढू लागते तेव्हा फ्रेंड्स याची वाढ कमी होते आणि याला फुलं यायचे सुद्धा बंद होते. तर फ्रेंड्स, त्या वाढीच्या काळात आपण याला मशागत चांगली माती व सैल करून त्याला गांडूळ खत, शेणखत असे आपण द्यायचे आहे. म्हणजे जर योग्य खुराक तुम्ही दिली तर ह्याला भरपूर फुले येतात. मी आता 15 दिवस झाले याला लिक्विड फर्टिलायझर दिले होते. त्यानंतर आता हा बहर आला आहे. तर फ्रेंड्स, खताची आपण वार्ता केली. त्यानंतर कुंडीबद्दल बोललो आपण. तर फ्रेंड्स, याला माती मॉइस्ट लागते. आपण नेहमी याची माती मॉइस्ट ठेवायची आहे. आणि माती फ्रेंड्स आपली वेल ड्रेन हवे, पाण्याचा योग्य निचरा होणारी हवे माती. त्यानंतर फ्रेंड्स, आता ह्याच्या आपण प्रोपगेशनविषयी बोलूया. प्रोपगेशन फ्रेंड्स, ह्याचे तुम्ही फांदी कट करून सुद्धा लावू शकता. ह्याच्या फांदीला तुम्ही पाहू शकता कशी मुळं आलेली आहेत फांद्यांवर. तर फ्रेंड्स, जे फाटे असतात, जे नोड असतात, त्याच्यापासून तुम्ही ह्याची लागवड करू शकता. शिवाय ह्याच्या ज्या बिया असतात, ज्या आता बिया सुकलेल्या आहेत, या सुकलेल्या बियांपासून सुद्धा तुम्ही याची लागवड करू शकता. तर तुम्हाला पण फ्रेंड्स फांदी लावायची असेल तर तुम्हाला पावसाळ्यापर्यंत वेट करायला लागेल. पावसाळ्यामध्ये तुम्ही फांदी याची लावू शकता. पण खूपच एकदम लो मेंटेनन्स झाड आहे. तुम्ही काळजी न करता ते खूप छान वाढत असते. माझं एक झाड एका कोपऱ्यात ठेवलेलं होतं. मी त्याकडे जास्त लक्ष देत नाही होतं. 15 दिवसाला मी त्यामध्ये खत देत असतो. तरी ते छान वाढत आहे. फ्रेंड्स, आपण जर कीड नियंत्रणाचं बोललो तर फ्रेंड्स, ह्याच्यावर जास्त करून कोणती कीड लागत नाही. तरी जर समजा कोणती कीड आलीच, मिलीबग्स वगैरे, तर फ्रेंड्स 1 लिटर पाण्यामध्ये एक चमचा लिक्विड सोप घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्ही फवारायचा आहे. आठवड्यातून तुम्ही 2 टाईम फवारू शकता. आणि जसं तुम्हाला फरक दिसेल तसे तुम्ही डोस तो कमी करू शकता. ह्याचे मुंबई, पुणे या भागात याच्या जास्त गजऱ्यांना खूप मागणी असते. त्यामुळे बहुतेक जण आता आबोली शेतीकडे वळत आहेत. ह्याच्या फुलांच्या गजऱ्यांना खूप मागणी असते. याला फ्रेंड्स तुम्ही खतं 15 दिवसाच्या अंतराने द्यायचे आहेत. 15 दिवसाला तुम्हाला याला खत द्यायचं आहे, जेणेकरून याची फुलं जास्त चांगली येतील. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही आबोलीचे झाड नक्कीच तुम्ही ॲड करू शकता. शिवाय ह्याच्यामध्ये फ्रेंड्स रंगही खूप आता आढळतात. पिवळा रंग आढळतो, परत डार्क आबोली रंग एक असतो, तो एक आहे. परत त्यात अजून खूप प्रयोग पुढे होतील भविष्यामध्ये. त्यामध्ये याच्यात अजून रंगसुद्धा उपलब्ध होतील.
तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये आबोली नक्कीच ॲड करू शकता. फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर बेल आयकॉन दाबा. त्याने तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद फ्रेंड्स.